बुधवारी 28 जानेवारीला महाराष्ट्राच्या कानावर नको ती बातमी आली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला. अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं कामाचा माणूस, महाराष्ट्रानं एक दिलदार नेता गमावला. आता अजितदादांच्या जाण्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडताना प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवारांच्या सहधर्मचारिणी, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मात्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अजितदादांनंतर कोण? कारण अजितदादांकडे प्रामुख्याने उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थ खातं असेल, वित्त व नियोजन विभाग जो आहे तो, यासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल आणि आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक आणि औकाफ या खात्यांची जबाबदारी देखील अजित पवार यांच्या खांद्यावर जी आहे ती आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं मग सुनेत्रा पवारांबरोबर आणखी कोणाचा शपथविधी होऊ शकतो का? जर झालाच तर तो कोणाचा होऊ शकतो? नेमकी काय त्याच्याबाबतची संधी असू शकते किंवा हेच चेहरे का असतील? जर झालाच तर, अर्थात राजकारणात जर तरला महत्व नसतं, पण जर जी सुनेत्रा पवारांबरोबर आणखी एखाद्या चेहऱ्याला संधी द्यायची निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झालाच तर मग कोण असणार? या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भात भाष्य करणार आहोत. तर या सगळ्यामध्ये सुनेत्रा पवारांबरोबर जर मंत्रिपदी आणखी कोणाला संधी द्यायची असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलंच तर प्रामुख्याने अग्रक्रमाने नाव लागतं ते धनंजय मुंडे यांचं. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सेवाभावी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची 9 डिसेंबर 2024ला अमानुषपणे हत्या झाल्यानंतर या हत्येतला मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे आणि धनंजय मुंडे यांचे असणाऱ्या सगळ्या संबंधामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागला होता. धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराडमुळं मोठी टीका टिप्पणी जी आहे ती देखील झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर धनंजय मुंडे राजकीय विजनवासात गेले. राजकीय विजनवासात गेलेल्या मुंडेंनी नंतर मग पक्षाचा जो मेळावा होता या पक्षाच्या मेळाव्यामध्ये आपली खदखद त्यावेळी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. शेरोशायरी असेल किंवा या सगळ्यामुळं धनंजय मुंडे हे पुन्हा केंद्रस्थानी त्यावेळी आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर ते पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचं पाहायला मिळालं. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायती किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांनी अग्रेसिव्हली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांनी जबाबदारी निभावल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं. आणि एक फायर ब्रँड नेता, विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता, परळीचा 2 वेळा आमदार आणि खास करून कृषी खातं असेल, सामाजिक न्याय खातं असेल किंवा नुकतंच आलेलं अन्न आणि ग्राहक संरक्षण विभाग असेल, या सगळ्या खात्याची असणारी जाण, माहिती या सगळ्यामुळं धनंजय मुंडे यांचं नाव हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये सध्या असल्याचं पाहायला मिळतंय. धनंजय मुंडेंच्या व्यतिरिक्त जर कुणाला संधी द्यायचा निर्णय झालाच तर प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभेचे आमदार संजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा ही प्रामुख्याने केली जाऊ शकते. ज्यावेळी अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत महायुती सरकार सोबत जाण्याचा निर्णय 2 जुलै 2023ला घेतलेला होता, त्यावेळी ज्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती त्यापैकी एक शपथ ही संजय बनसोडे यांनी घेतलेली होती. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री म्हणून संजय बनसोडे यांनी काम पाहिलेलं होतं. आता जर क्रीडा व युवक कल्याण खात्यासाठी प्रामुख्याने नवीन चेहरा द्यायचा निर्णय झाला तर संजय बनसोडे यांच्याकडे पुन्हा एकदा या खात्याची जबाबदारी येऊ शकते. किंवा याशिवायच मंत्रिपदाचा अनुभव असल्यामुळं राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल किंवा वित्त आणि नियोजन विभाग असेल, यापैकी एका खात्यावर जर कोणाला पुन्हा संधी द्यायचा निर्णय झालाच तर तरी सुद्धा संजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा जी आहे ती प्रामुख्याने होताना आपल्याला पाहायला मिळेल. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे आमदार अनिल भाईदास पाटील, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकार सोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद म्हणून देखील जबाबदारी पाहिलेली होती. आपत्ती
मदत व पुनर्वसन या खात्याचे मंत्री म्हणून अनिल भाईदास पाटील हे राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. एक प्रदीर्घ राजकारणामध्ये असणारा अनुभव, अजित पवारांचे अतिशय विश्वासू अशी अनिल भाईदास पाटलांची ओळख आहे. त्यामुळं अनिल पाटील हे देखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय अजितदादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यामधून धनंजय मुंडे यांच्या व्यतिरिक्त जर दुसरा कोणाचा विचार करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलाच तर गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नावाचा विचार सुद्धा केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय नाशिकमधनं जर विचार केला गेला तर महिला म्हणून सरोज बाबूराव आहिरे यांच्या नावाचा विचार सुद्धा मंत्रिपदी केला जाऊ शकतो. 2019ला सरोज आहिरे या आमदार झालेल्या होत्या. तिथले परंपरागत जे त्यांच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातनं घोलप जे बबनराव घोलप आहेत ते विजयी होत होते. त्यांचा पराभव करून जायंट किलर या सरोज आहिरे ठरलेल्या होत्या आणि दादांच्या अतिशय विश्वासू म्हणूनही सरोज आहिरे यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच्या राज्याच्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरोज आहिरे या आपल्या 9 महिन्याच्या बाळाला घेऊन विधिमंडळामध्ये आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि सरोज आहिरे यांच्या प्रयत्नातून मग नागपूर अधिवेशनामध्ये तो हिरकणी कक्ष जो आहे तो कार्यान्वित झाल्याचंही पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे सरोज आहिरे या महिला म्हणून जर विचार झाला तर सरोज आहिरे या देखील राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असू शकतात. अर्थात या सगळ्या खात्यांमध्ये काही वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो का, की ज्या पद्धतीने अजित पवार यांच्याकडेच ही संपूर्ण खाती होती तशी ही संपूर्ण खाती ही सुनेत्रा पवार यांच्याकडे ठेवली जात आहेत हे पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.